आता आपल्याला मेन पॉईंट म्हणजे आर्महोल कटिंग घ्यायचं आहे. हे 6 इंच इथे आपण घेतलं आहे ना. आपली ब्लाऊजची छाती 37 इंच आहे. 37 इंचाचा 6वा भाग काढायचा, म्हणजे त्याला 6ने भागायचं. 6ने भागलं, 6वा भाग काढला की 6.3 ही तिसरी रेषे ती 6.25 वरती इथे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. इथे अशी मार्किंग केली की आपण इथे मग चेक करायचं हे 6 इंचावरती आलं आहे की नाही. माझं परफेक्ट 6 इंचावरती आले. आपण शोल्डर 6 इंच टाकलं आहे, त्याच पद्धतीने खाली देखील 6 इंच आलेलं आहे. ही मार्किंग आपण जोडून घेऊ. ही मार्किंग जोडली की आपल्याला आता छातीचा 4था भाग टाकायचा. इथे आपण छातीचा 6वा भाग टाकला, इथे आपल्याला छातीचा 4था भाग टाकायचा. तर 9.25 इंच इथे आपण मार्किंग करून घ्यायची. त्यापुढे आपल्याला फिटिंगसाठी 1.5 इंच आपण घेत असतो, तर ते 1.5 इंच ह्या मार्किंग आपण जोडून घ्यायच्या. इथे आपण हे 2.5 इंचावरती मार्किंग केली आहे, तर 1 इंच आपलं टक्ससाठी जातं. मग हे 1 इंच टक्ससाठी, पुढे 1.5 इंच आपलं फिटिंगसाठी. अशा पद्धतीने ही मार्किंग पण जोडून घ्यायची. ही मार्किंग आपल्याला काढायची असते, तर या मार्किंगपासून आपण एक रेष खाली मुंडा आपण खाली घेत असतो इथे. आता इथे किती अंतर घ्यायचं, तर 1.25 इंच मी मार्किंग करते. आपल्या प्रत्येक क्लायंटचं हे माप वेगवेगळं येतं. काहींना जर इथे खूप फुगा तयार होत असेल तर हे तुम्ही 1 इंचावरती जरी मार्किंग केली तरी चालते. हे मी इथे 1.25 इंचावरती केलं आहे. आणि इथली मार्किंग काढायला 6.25च्या अर्ध, म्हणजे असा टेप ठेवून तुम्हाला सोपं जाईल काढायला. अशा पद्धतीने ही मार्किंग करायची. हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे 3 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने. आणि इथे खाली 1 रेष इतकं खाली आपण असा, म्हणजे पूर्ण राऊंड शेप तयार होतो.